नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा, हे मात्र लक्षात ठेवा. आणि तुमचं RTOचं काम पेपरलेस फेसलेस सेवेनं हे चालू झालेलं आहे. आपण ज्या वेळेला वाहन नवीन खरेदी करतो त्यावेळेला बँकेचं कर्ज असतं आणि त्यावेळेला आपल्या वाहनाच्या RC बुकवरती बँकेचं नाव नोंद केलेलं असतं. त्याला आपण म्हणतो HP ची नोंद RC बुकावरती केली जाते, म्हणजे हायपथिकेशन केलं जातं. आणि त्याची फी HP चढवताना, म्हणजे नोंद करताना HP चढवणे आणि उतरणे ही सरकारनं RTO विभागानं फी घेतलेली असते. म्हणजे पुन्हा HP जर आपण बँकेचं कर्ज फिटल्यानंतर HP कॅन्सल करायची असली तर कुठली फी भरावी लागत नाही. फक्त तुम्हाला 200 रुपये स्मार्ट कार्ड फी आणि 50 रुपये पोस्टेज फी एवढीच फी भरावी लागते. आणि वाहनाचं पेपर अपलोड करावे लागतात, वाहनाचा फोटो अपलोड करावा लागतो, CC नंबर अपलोड करावा लागतो आणि मग तुम्हाला ते HP कॅन्सल करून पोस्टानं ते RC बुक येतं. परंतु आता ज्या बँकांची HP आहे, ज्या बँकेनं आपलं समजा नोंद केलेली आहे RC बुक, उदाहरणार्थ बजाज फायनान्स धरून चाला, आता रिक्षावाल्यांना समजण्यासाठीच नावच घेतो डायरेक्ट बजाज फायनान्सचं. तर आता RTOला HP उतरून द्यायची जबाबदारी ह्या वित्तदात्याची आहे, ज्या बँका पतपेढीवाल्याची आहे. त्यांचं कर्ज फिटलं की त्यांनी ताबडतोब HP ऑनलाईनला त्यांनी कॅन्सलेशनचं लेटर पाठवायचं असतं. आणखीन ते RC बुकची नोंद ही तात्काळ कमी केली जाते ऑनलाईनच. आणि तुम्हाला आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय झालं आहे, नियम असा आहे की जर तुम्ही शेवटचा हप्ता भरायला गेला की तिथं तुम्ही बँकेला 250 रुपये हे द्यायचे आहेत आणि त्यांना सांगायचं की माझं स्मार्ट कार्ड फी भरा, आणखीन पोस्टेजचं 250 रुपये भरा आणि ते ताबडतोब RTOला माझं कर्ज फिटलं, ताबडतोब त्याच दिवशी तुम्ही RTOला अप्लाय करा, म्हणजे तुम्हाला ते 10 दिवसानं पसरेल. पण आता बँका हे समजा बजाज फायनान्स वगैरे जे काय लोनदाते वित्तदाते आहेत ते शासनाला स्मार्ट कार्ड आणखीन पोस्टेज फी भरत नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला RC बुक येत नाही. आणि मग ह्याच्यात लुटालूट अशी चालू झालेली आहे. तुमची HP तर कमी झालेली असते पण आपणाला RC बुक लागत असतं. आणि मग पुन्हा RTOकडे गेलं की तुमची HP कमी झालेली दिसते आणि मग ते सांगतात दुय्यम प्रत काढा तुम्ही, RC बुकची दुय्यम प्रत RC बुकची. म्हणजे तुम्हाला जर ते पुन्हा काढायचं म्हणलं तर पुन्हा हे दलाल लोक खड्ड्यात 1000-1200 रुपयाला घालतात, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही शेवटचा हप्ता भरायला जाताना बँका पतपेढीवाल्यांना 250 रुपये द्या आणि त्यांना सांगा माझी HP कॅन्सलची ही तुमची फी आहे की